छान दिसायला आणि इकडं पण पाटाला असं पाणी लावलेलं आहे आणि इफेक्ट तुम्हाला हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असणार आणि मजेतच असायला हवं. तर आज सुवर्णयोगच म्हणावं लागेल, कारण आज ही बघा रातराणीची फुलं उमललेली किती दिवसानं मला दिसलीत. म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि ही माझी भांडी रात्रीची पडलेली आहेत ती घासूनच घेईन मी थोड्या वेळाने. तर पहिल्यांदा पहिला चहा छान असा घेणार आणि मगच बाकीच्या कामाला सुरुवात करणार. इकडे नाश्त्याला आज मी शिरा बनवला होता, गोड पाहिजे होतं खायला म्हणून. आणि आज स्किन केअर रुटीनसुद्धा शेअर करूया म्हटलं. आता इथे दही, बेसन, हळद जे काय बेसिक आपले किचनमधले आयटम आहेत तेच मी घेतलेले आहेत. क्लीन करण्यासाठी मी इथे दही वापरलेलं आहे. असं वेगवेगळं मी होममेड रेमेडीज करत असते. वेगवेगळे फेस पॅक, वेगवेगळ्या गोष्टी वापरून काय रिझल्ट येतात नेहमीच मला उत्सुकता असते त्या रिझल्ट जाणून घेण्याची. तर मॉइस्चर म्हणजे आपली त्वचा आता कोरडी झालेली आहे थंडीमध्ये, म्हणून मी काय करते दहीच घेते किंवा साईसुद्धा घेते किंवा कच्चं दूध, जसं अवेलेबल कोणत्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने पहिला बघते आणि मगच घेते. तर इथे दही होतंच माझ्याकडे ऑलरेडी. म्हटलं आता तेच घेऊन मी असं स्ट्रोक देत आहेत, गोल 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 असा हात फिरवत आहे गालावर, कपाळावरती. आणि छान जिथं जिथं मला जास्त असं डार्क म्हणजे पण असं झालं आहे त्वचेवर तिथं मी असं बघा कोपऱ्यात कानाच्या जास्त काळं झालेलं असतं तिथेच असं पहिल्यांदा असं गोल 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 स्ट्रोक देऊन असं क्लिन्ज करत आहे, जेणेकरून तिथलं जी काय घाण असेल ती निघून जावी. आणि दही तर इतकं छान क्लिन्झिंग एलिमेंट्स आहे की काय बोलूच नका. छान त्याचा रिझल्ट तर मला तर आलेला आहे. त्यामुळेच मी असं दही लावते, बऱ्याचदा लावते. मी कधी दाखवते कधी दाखवत नाही, म्हटलं आज दाखवूया. तर दही वगैरे लावून झालेला आहे. चेहऱ्याला छान असा मसाजसुद्धा झाला आणि जेणेकरून फेशियलसुद्धा एक प्रकारचं झालेलंच आहे. आणि मी हा टी शर्ट वापरते कारण काही सांडलं म्हटलं तर त्यावरच पडू दे म्हणून हा टी शर्ट वेगळाच तेवढ्यासाठी ठेवलेला आहे. जेव्हा मी फेस पॅक वगैरे लावत असते किंवा ब्लीच फेशियल घरगुती करत असते तेव्हा मी हाच टी शर्ट वापरते. आता बेसन, दही आणि हळद एकत्र मी केलं, जरासं घट्ट झालं होतं म्हणून थोडंसंच मी त्यामध्ये पाणी घातलं, जेणेकरून मला ते व्यवस्थित पसरवता येईल चेहऱ्यावरती. आणि छान असा लेप लावून घेणार, एक लेअर लावणार आणि नंतर थोडीशी जाड अशी लेअर लावून घेणार, जेणेकरून छान असा फेस पॅक माझ्या चेहऱ्यावर बराच वेळ राहील. आता हे झाल्यानंतर मी धुणं आणि फरशी घेणार आहे, त्यामुळे माझा बराचसा अर्धा पाऊण तास जाणार आहे. त्यामुळे हा फेस पॅक अर्धा पाऊण तास तरी माझ्या चेहऱ्यावर राहील आणि त्याचे रिझल्टसुद्धा मी तुम्हाला लगेचच दाखवेन चेहरा धुतल्यानंतर. तर छान असं मी लावून घेत आहे आणि डोळ्यात माझ्या बोटच गेला आणि परत मी डोळा धुवून घेतला आणि राहिलेलं जरा जसं लावलं. गळ्यापर्यंत मी लावून घेतलेलं आहे, कारण गळा वेगळा चेहरा वेगळा असं व्हायला नको यासाठी तर छान असं लावून घेतलेलं आहे. आणि चला मग बाकीचे काम करते. इथे माझा टेबल पण क्लीन करून झालेला आहे. तर छान स्वच्छ पुसून ओल्या कापडाने घेतला आणि फरशी व्यवस्थित लोटून पुसून सुद्धा झालेली आहे. आता किचन कट्ट्याची अवस्था दाखवते. तर असं काहीसं झालेलं आहे. ॲक्च्युली स्वच्छ पुसला आहे, फक्त भांडी ठेवल्यावर मग असं वाटायला लागलं आहे वेगळाच. तर इकडे माझी भांडीसुद्धा पडली होती बरीचशी, तीसुद्धा घासून झाली आणि ही जरा पडल्यात, म्हणजे जरा आता मी खाल्ले म्हणजे जेवलेले आहे त्यामुळे. आणि ही पडतच राहणार, त्यात काय प्रश्न नाही. चेहरा क्लीन करून झालेला आहे, वॉश करून. फक्त मी मॉइश्चरायझरच लावलेला आहे आणि इफेक्ट तुम्हाला दिसतच असेल थोडा. आणि केस विंचरलेली नाहीत, कारण सांगते माझा कंगवा तुटला, केसात घातला आणि तुटलाय. आता कंगवा आणल्याशिवाय काय विंचरता येणार नाही. तर बघूया एखादा मिळाला तर कुठं ठेवला असेल तर. आता मोडलाय कंगवा, त्यामुळे मी विंचरलेली नाही आहे आज. फक्त त्यांसाठी गवारी करायला लागले आणि यामध्ये गवारीमध्ये बघा कांदे काल आणले होते असे लाल रंगाचे. आणि आता एवढं त्या कांद्यानं मला रडवलं. म्हणजे सगळं क्लीनअप केलेलं, म्हणजे फेस पॅक केलेलं सगळं माझं गेलं. ते इतकं मला घळाघळा डोळ्यातून पाणी आलं
छान अशी गवारीची भाजी झालेली आहे. यावरती मला कपडे टाकायचे आहेत आणि कालची पण खाली घेऊन यायचे आहेत, तर तेच मी करून घेते. तर पण आज भयानक आहे. बॅक साईडला बघू शकता आणि माझ्या पाठीमागे बघू शकताय. एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवते. किती सुंदर हे दिसायला लागले. एक मिनिट झूम करून दाखवते. खूप सुंदर दिसायला लागले. कशाचं आहे ते काय मला माहित नाही, पण छान दिसायला. आणि इकडं पण पाटाला असं पाणी घातलंय बघा. खूप सुंदर दिसायला लागले. इकडं भांगलायला पण काल रेडी झाल्या होत्या. छान वाटायला लागले आणि असंच उन्हात बसू वाटायला लागले. आता इकडे बरेच दिवस मला साय साठवून ठेवली होती. त्याचं लोणी काढायचं होतं, म्हणजे तूप पण काढायचं होतं. आणि आज काढूया उद्या काढूया कसं 15-20 दिवसाची साय साठलेली आहे आणि त्याला थोडासा वास पण येत होता. म्हटलं पहिल्यांदा ते काम करूया आणि मग बाकीच्या कामाला हात घालूया. असली कामं मागं टाकायची आणि दुसरी कामं करायची असं नको व्हायला. म्हटलं आज कोणत्या पण परिस्थितीत हे काम घ्यायचंच होतं हातात. आणि छान असं मी मिक्सरलाच काढते. ह्याचा सुद्धा व्हिडिओ दाखवलाय कसं काढते ते. तर मी छान असं धुवून घेतलं ते लोणी. आणि इकडे मिस्टरांनी आज छान असं बागेमध्ये पाणी घालून गेल्यात. जेवायला आले होते तेव्हाच थोडं पाणी मारून घ्या म्हटलं. आणि 2 दिवस झालं राहिलं होतं पाणी मारायचं. आज मारूया उद्या मारूया असं चाललं होतं. आणि त्याची व्यवस्थित मेंटेनन्स नाही काळजी केली की ती वाळून सुकून जातात. एवढे महागाची घेतलेले आहेत ऑनलाईन, त्यामुळे त्याचा मेंटेनन्ससुद्धा आपल्याच हातात असतो. आणि इकडे आता दुपारची वेळ आहे. इस्त्री करायला लागले कपडे मी माझीच, कारण आता मला जायचं आहे मीटिंगला. जसं की माझा बिझनेस आहे त्याच्या बिझनेसची रिलेटेड आपल्याला वेगवेगळे मॉडेल्स डिस्कशन असतं, तेच करण्यासाठी मी जाणार आहे. ॲक्च्युली 4ची टायमिंग दिल्या आणि बघूया आता मिस्टर सोडायला आले तर ठीक, नाही तर मला चालतच जावं लागेल. दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे. आणि मी जे काय मी बिझनेस व्यवसाय मल्टिपल करते ते व्लॉगमध्ये शक्यतो दाखवत नाही, कारण डेली रुटीन जे आहे आपलं गृहिणींचं तेच मी दाखवण्याचा तुम्हाला, जेणेकरून मोटिवेशन मिळावं. मी जसं क्लिनिंग करते, तुमची जर राहिली असेल क्लिनिंग तीसुद्धा तुमच्या पण आठवणीत राहावी, जेणेकरून मी करते म्हटलं तुम्ही पण करशीला. ह्या हेतूने मी ते दाखवत असते. बाकीचं काय माझा ह्या मागचा हेतू नाही. जसं जसं मी क्लीन करते तसं तुम्ही केला तरी नेहमी टापटीप स्वच्छ घर राहील माझंसुद्धा आणि तुमचंसुद्धा. हाच माझा प्रयत्न आहे दाखवण्याचा. आणि इस्त्रीसुद्धा मी डेलीमध्ये करतच नाही. जेव्हा जेव्हा मला लागतात तीच कपडे करते, कारण घड्या मारून इस्त्री मारून ठेवली की माझी ती विस्कटतात कधी. त्यामुळे मी शक्यतो बाहेर जाताना, म्हणजे मला जेव्हा जेव्हा लागणार आहे तेव्हा, मध्ये तर 5-6 ड्रेस मारले होते, ते आता संपलेले आहेत. तर बघूया 5-6 ड्रेस मारायचं असं डोक्यात प्लॅन आहे. आता होते की नाही माझ्या हातून काय माहीत नाही, कारण आपलं डेली रुटीन कामं व्हिडिओसुद्धा आहेत तुम्हाला दाखवायचे. त्याचं एडिटिंग थंबनेल ह्यामध्ये बराच 1.5-2 तास जातो माझा. आणि शूटिंग करत करत काम करायला तर फार वेळ जातो आहे. त्यामुळे आणि बाकीचे तर माझी जी काय काम आहे त्यामध्ये ती इन्क्लूड मी केलेलीच नाहीत, जेणेकरून तुम्हाला आवडतील नाही आवडतील ही काय करते. असं मी शक्यतो विम्याचीच कामं करते. मल्टिपल कंपन्या, जवळपास 40 कंपन्याची कामं माझ्याकडे आहेत. तर छान असं आवरून घेतलं आहे. आता जाऊन येते मीटिंगला. आता तिथलं काय शूट करणार नाही, कारण लेट होणार आहे, वेळच होणार. त्यामुळे आता इकडे तूप छान असं आले, पावशेर तूप आले. एवढ्याला किती महाग बाहेर घेतात, आणि घरच्या घरी स्वच्छ छान असं झाले. आणि आपल्याला पण बरं आणि मुलांना पण हेल्दी ऑप्शन आहे. घरच्या घरी केलं तर भरपूर पण निघतं. महाग उगाच पैसे खर्च करून बाहेरनं घ्या आणि आपली साय टाकायची, अशा घरच्या घरीच मी करत असते. मी कधी बाहेर विकत आणलेलं नाही. मी विकलेलं आहे तूप ॲक्च्युली दिवाळीच्या पिरियडमध्ये. ते बऱ्याचदा मी दाखवलं पण नाही ते. विकते पण मी तूप कधी कधी आमच्या इथे जवळपास लोकांना. तर चला आपलं मी जाऊन आले मीटिंगला आणि कट्ट्यावर बघून डोकं हल्लं. म्हटलं पहिला कट्टा क्लीन करणार आणि मग स्वयंपाकाला घालणार. स्वयंपाक तर इतका नाही आहे, कारण गवारी आहे सकाळची भरपूर. आणि चपात्या मी करूनच चपात्या केल्या नव्हत्या, चपात्याला आत्ता करणार आहे. आणि काय केलं होतं मी, आमटी केली होती आणि गवारी केली होती. म्हटलं आता भात आणि चपाती तेवढी राहिल्या म्हटल्यावर आता पटकन ते करून घेऊया. आणि रात्रीचं शूट केलं नाही, कारण वेळ झाला होता. 7, 7:15 मला वाजून गेले होते घरी यायला.
आणि आल्यानंतर मग थोडं रेस्ट घेऊनच मी कामं करायला घेतली. आणि मॅडम मला सोडायला आल्या होत्या माझ्या घरापर्यंत. आणि मग म्हटलं आता आपलं स्वयंपाकाची तयारी पटपट करूया. आता मी इकडं भात लावायला लागले. मुलांना मला जेवढा लागतोय तेवढा. मिस्टर बहुतेक जेवूनच येणार आहेत बाहेर, त्यांचं जास्त बाहेरच असतं. म्हटलं आम्हाला 1-2-3 तरी लागतील संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. तीच तयारी चालू होती. आणि ते झालं की कट्टा क्लीन करून जेवणार, थोडा वेळ बसणार. आणि त्यानंतर काय केलं, मिस्टर आले आणि काही बिर्याणी वगैरे घेऊन आले होते. खाल्ली, आम्हाला पण दिले, आम्ही पण थोडी थोडी खाल्ली. आणि त्यांना बघायचा होता टी व्ही. मग आम्ही 10:30पर्यंत टी व्ही छान असा एन्जॉय केला. म्हटलं दिवसभर कोण नाही असं वाटत होतं. म्हटलं सगळ्यांनी छान असा अर्धा तास बघूया म्हटलं. मस्त मजेत चौघांनी पण अर्धा तास एन्जॉय केला. जी काही मूवी लावली होती, पिक्चर लावला होता, युनिकच होता. असं वेगवेगळा बघायला आवडतो, तोच बघायला नको आहे असं वाटतंय. मग वेगळा लागलाय तर काय हायगेच केलं नाही. चौघांनी सुद्धा छान असा एकत्र अर्धा तास जो होता तो दिवसभरातला आम्ही सर्वांनीच एन्जॉय केला. कारण एक जण जेवायला असते, एक जण नसते. मला तर सगळीजण लागतात, एकटी जेवायनंच जात नाही. मिस्टर दुपारी तर असतात, मुलं नसतात. तर जेवण वगैरे झालेलं आहे, बघू शकता. मी अंथरुणातच बसून आता व्लॉगचा एंड करत आहे. आणि हा व्लॉग आता एडिट करणार आहे आणि अपलोडसुद्धा चॅनलवर करणार. उद्याच्याला दिसणार हा व्लॉग तुम्हाला, त्यामुळे छान असं एडिटिंग करते. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.